जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक नक्की करा व हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा. येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा या व्हिडिओचा फायदा होईल. बघा, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा प्रश्न होता, भारतातील पहिली समुद्रतळ स्वच्छता मोहीम महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात राबवण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, म्हणजेच ही मोहीम सिंधुदुर्ग या जिल्ह्यात राबवण्यात आली. या मोहिमेचं आयोजन सिंधुदुर्गमध्ये वनशक्ती संस्थेच्या वतीने करण्यात आले. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल 2024 चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर ही जी इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल आहे याचं आयोजन आसाम या राज्यामध्ये करण्यात येत आहे. आसाममध्ये कुठे? तर आसाममधील IIT गुवाहाटी येथे 30 नोव्हेंबर पासून हा फेस्टिवल सुरू झाला असून याचं आयोजन 4 डिसेंबर पर्यंत होणार आहे. बरं, ही या फेस्टिवलची कितवी आवृत्ती आहे? तर या कार्यक्रमाची ही 10वी आवृत्ती आहे व याचं आयोजन CSIR म्हणजेच औद्योगिक संशोधन परिषदेद्वारे करण्यात येत आहे. बरं, यंदाच्या या फेस्टिवलची थीम काय आहे? तर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया इंटू एन ESNT ड्रिव्हन ग्लोबल मॅन्युफॅक्चरिंग हब अशी या फेस्टिवलची यंदाची थीम आहे. आणि मित्रांनो, यातील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रथमच्या कार्यक्रमाचं आयोजन ईशान्य भारतात करण्यात येत आहे. हा कार्यक्रम 2015 पासून आयोजित करण्यात येत असून एकही कार्यक्रम ईशान्य भारतात आयोजित करण्यात आला नव्हता व आता प्रथमच याचं आयोजन आसाम या राज्यात करण्यात येत आहे. बरं, पहिल्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर पहिली आणि दुसरी इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवल दिल्लीत आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर तिसरी बैठक 2017 मध्ये चेन्नई, चौथी 2018 मध्ये लखनौ, पाचवी 2019 कोलकाता, 6वी 2020 ची व्हर्च्युअल मोडमध्ये आयोजित करण्यात आली होती, 7वी पणजी, 8वी 2022 ची 21 ते 24 जानेवारी 2023 दरम्यान भोपाळ येथे आयोजित करण्यात आली होती. तर 2023 ची 9वी बैठक 17 ते 20 जानेवारी 2024 रोजी हरियाणातील फरीदाबाद या शहरामध्ये आयोजित करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन पहा. अलीकडेच डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI संचालक म्हणून कोणाच्या नावाची घोषणा केली? तर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी FBI पुढील संचालक म्हणून काश पटेल यांच्या नावाची घोषणा केली. काश पटेल हे भारतीय वंशाचे असून ते आता FBI पुढील संचालक असणार आहेत. मित्रांनो, डोनाल्ड ट्रम्प अजून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनलेले नाहीत. ते जानेवारी 2025 मध्ये हा पदभार स्वीकारतील व त्यानंतर त्यांच्या राष्ट्राध्यक्ष कार्यकाळात काश पटेल हे FBI संचालक असतील. FBI म्हणजे काय? तर फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन व या FBI स्थापना 26 जुलै 1908 मध्ये करण्यात आली होती. काश पटेल यांच्याविषयी सुद्धा काही पॉईंट नोट करून घ्या. काश पटेल यांचा जन्म न्यूयॉर्क येथे झाला असून त्यांचे मूळ वंशज हे गुजरातचे होते आणि त्यांची जी आई आहे ही टांझानियाची तर वडील युगांडाचे आहेत व 1970 मध्ये त्यांचे कुटुंब कॅनडामधून अमेरिकेत दाखल झाले होते. याआधी काश पटेल यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत राष्ट्रपतींचे उपसहाय्यक आणि दहशतवाद विरोधी विभागाचे वरिष्ठ संचालक म्हणून कार्य केलं होतं. तसेच राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत सामील होण्यापूर्वी काश पटेल यांनी गुप्तचर विभागाच्या स्थायी निवड समितीचे वरिष्ठ सल्लागार म्हणून देखील कार्य केलेलं आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? PV सिंधू यांनी कोणाला हरवून सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीचं विजेतेपद पटकावले? मित्रांनो, 2022 नंतर सिंधू यांनी प्रथमच BWF स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं असून त्यांनी या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद चीनच्या वू लुओयू यांना हरून पटकावलं आहे. कोणाला हरून? तर चीनच्या वू लुओयू यांना हरून त्यांनी ही स्पर्धा जिंकली आहे. बरं, या स्पर्धेमधील पुरुष एकेरीचं विजेतेपद कोणी पटकावलं? तर भारताच्याच लक्ष्य सेन यांनी यातील पुरुष एकेरीचं विजेतेपद पटकावलं. पुरुष दुहेरीचं विजेतेपद चीनच्या हुआंग दी आणि लिऊ यांग यांनी पटकावलं. महिला दुहेरीचं गायत्री गोपीचंद आणि ट्रेसा जॉली तर मिश्र दुहेरीचं विजेतेपद देजपोल आणि सुपिसारा यांनी पटकावलेलं आहे. मित्रांनो, जी सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप आहे याचं आयोजन बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे 2009 पासून लखनौ येथे करण्यात येते. ही स्पर्धा 2018 मध्ये BWF वर्ल्ड टूरचा भाग बनली. एक्झाममध्ये असं जर विचारलं की सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा ही कधीपासून BWF वर्ल्ड टूरचा भाग बनली? तर 2018 पासून ही याचा भाग बनली आहे व ही स्पर्धा भारतीय बॅडमिंटनपटू सय्यद मोदी यांच्या स्मरणार्थ आयोजित केली जाते. नेक्स्ट क्वेश्चन. पारंपरिक बुद्धिबळात 2800 येल्लो गुणांचा टप्पा पार करणारा दुसरा भारतीय बुद्धिबळपटू कोण ठरला आहे?
तर आता पारंपरिक बुद्धिबळात 2800 येल्लो गुणाचा टप्पा पार करणारा अर्जुन एरिक्सी हा दुसरा भारतीय ठरला आहे. त्यांच्या आधी असे करणारे एकमेव भारतीय कोण आहेत? तर विश्वनाथन आनंद यांनी याआधी असा विक्रम केला होता व त्यानंतर अर्जुन एरिक्सी असे करणारे दुसरे भारतीय व जगातील एकूण 16वे बुद्धिबळपटू ठरले आहेत. सध्या अर्जुन एरिक्सी हे जागतिक क्रमवारीत 4थ्या स्थानी आहे. अर्जुन एरिक्सी यांनी ग्रँड मास्टर किताब वयाच्या कितव्या वर्षी पटकावला होता? तर 14 वर्ष 11 महिने 13 दिवसांचे असताना एरिक्सी यांनी ग्रँड मास्टर किताब पटकावला होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा. युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशन म्हणजेच UNCCDच्या COP16चं आयोजन कोठे करण्यात येत आहे? तर या UNCCDच्या COP16चं आयोजन सौदी अरेबिया या देशामध्ये करण्यात येत असून ही परिषद सौदी अरेबियातील रियाद येथे 2 ते 13 डिसेंबर दरम्यान पार पडेल. मित्रांनो, ही UNCCDची कोप परिषद दर 2 वर्षांनी आयोजित केली जाते. याआधी 2022 मध्ये याचं आयोजन कोटेडी आयव्हरमध्ये करण्यात आलं होतं. बरं, यंदाच्या या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व कोण करत आहेत? तर केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी हे भारताचं यात प्रतिनिधित्व करत आहेत. यावेळेसची या परिषदेची थीम सुद्धा नोट करून घ्या. आवर लँड आवर फ्युचर अशी या परिषदेची थीम आहे. UNCCD विषयीचे 2 पॉइंट नोट करून घ्या. UNCCDची निर्मिती रिओ कॉन्फरन्सच्या अजेंडा 21च्या थेट शिफारसीतून करण्यात आली असून 17 जून 1994 साली याची स्थापना करण्यात आली असून याची अंमलबजावणी ही 26 डिसेंबर 1996 पासून करण्यात येत आहे. एक्झाममध्ये आतापर्यंत बऱ्याच वेळा विचारण्यात आलं की UNCCDची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येत आहे? तर 26 डिसेंबर 1996 पासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आता हा प्रश्न पहा, यात काय विचारला आहे? तर इटलीमधील कोणत्या शहरात भारतीय दूतावासाचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आले? मित्रांनो, आता इटलीच्या राजधानीत म्हणजेच रोम या शहरात भारतीय दूतावासाचे नवीन कार्यालय सुरू करण्यात आलं व या कार्यालयाचं उद्घाटन कोणी केलं? तर भारताचे परराष्ट्र मंत्री हे इटली दौऱ्यावर गेले असून त्यांच्याच हस्ते या कार्यालयाचं उद्घाटन देखील झालेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. भारत आणि कोणत्या देशादरम्यान अग्नियोद्धा हा युद्धाभ्यास आयोजित केला जातो? कोणता युद्धाभ्यास आहे? तर अग्नियोद्धा असं याचं नाव असून हा युद्धाभ्यास भारत आणि सिंगापूर या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो व यंदा याची 13वी आवृत्ती 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान महाराष्ट्रातील देवळाली येथल्या फील्ड फायरिंग रेंजमध्ये पार पडली आहे. बरं, या युद्धाभ्यासाचं उद्दिष्ट काय आहे? तर परस्परांची सराव पद्धती आणि कार्यपद्धतींचे जास्तीत जास्त आकलन करून घेणे हे या संयुक्त सरावाचं उद्दिष्ट आहे. आताच आपण पाहिलं होतं की भारत व कंबोडिया यांच्यात प्रथमच सिनबेक्स हा सराव आयोजित करण्यात आला असून याचं आयोजन पुणे येथे करण्यात येत आहे. ऑस्ट्राहिनची 3री आवृत्ती देखील पुण्यातच आयोजित करण्यात आली होती. विनबेक्स हा युद्धाभ्यास भारत आणि व्हिएतनाम या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. वज्रप्रहार भारत अमेरिका, नसीम अल बहर, अल नजाह आणि ईस्टर्न ब्रिज हे युद्धाभ्यास भारत आणि ओमान, काजिंद भारत आणि कझाकिस्तान, युद्धाभ्यास भारत अमेरिका, वरुण युद्धाभ्यास भारत फ्रान्स, उदार शक्ती भारत मलेशिया, मित्रशक्ती भारत श्रीलंका, नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड, तर जिमेक्स हा युद्धाभ्यास भारत व जपान या 2 देशादरम्यान आयोजित केला जातो. आता हा प्रश्न पहा. जय शहा यांनी ICCचे अध्यक्ष म्हणून कधी पदभार स्वीकारला? तर आता जय शहा यांनी ICCचे अध्यक्ष म्हणून 1 डिसेंबर 2024 रोजी पदभार स्वीकारला. मित्रांनो, जय शहा हे ICCचे अध्यक्ष बनणारे सर्वात तरुण व्यक्ती ठरले आहेत. त्यांचं वय सध्या 35 वर्ष असून वयाच्या 35व्या वर्षी अध्यक्ष बनणारे ते सर्वात तरुण व्यक्ती आहेत. बरं, जय शहा यांच्या आधी ICCचे अध्यक्ष कोण होते? तर न्यूझीलंडचे ग्रॅग बार्कले हे ICCचे अध्यक्ष होते. जय शहा यांनी 2019 ते 2024 पर्यंत BCCIचे सचिव म्हणून कार्य केलं होतं. तसेच ते 2021 पासून आशियाई क्रिकेट कौन्सिलचे देखील अध्यक्ष होते. अजून एक छोटासा प्रश्न. जय शहा हे ICCचे अध्यक्ष बनणारे कितवे भारतीय व्यक्ती आहेत? तर जय शहा हे ICCचे अध्यक्ष बनणारे एकूण 5वे भारतीय व्यक्ती आहेत. त्यांच्या आधी जगमोहन दालमिया यांनी 1997 ते 2000 पर्यंत ICCचे अध्यक्षपद सांभाळलं होतं व ICCचे अध्यक्ष बनणारे ते पहिले भारतीय होते. त्यानंतर शरद पवार यांनी 2010 ते 2012, 2014 मध्ये एन श्रीनिवासन, तर 2015 ते 2020 मध्ये शशांक मनोहर हे ICCचे अध्यक्ष बनले होते. जय शहा यांनी याआधी 2009 मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ क्रिकेट अहमदाबादचे कार्यकारी मंडळ सदस्य म्हणून कार्य केलं होतं व 2013 साली ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे
संयुक्त सचिव देखील बनले होते. नेक्स्ट क्वेश्चन, संभल हिंसाचाराच्या चौकशीसाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली? तर संभलमध्ये जो हिंसाचार झाला आहे त्याच्या चौकशीसाठी देवेंद्र कुमार अरोरा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. मित्रांनो, ही 3 सदस्यीय समिती असून देवेंद्र कुमार अरोरा हे अलाहाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आहेत. यामध्ये देवेंद्र कुमार अरोरा बरोबरच अरविंद कुमार जैन आणि अमित मोहन प्रसाद यांचा देखील समावेश आहे. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या राज्याद्वारे हॉर्नबिल महोत्सव साजरा केला जातो? तर हा जो हॉर्नबिल महोत्सव आहे हा नागालँड या राज्याद्वारे आयोजित केला जातो. मित्रांनो, यंदाचा हा हॉर्नबिल महोत्सव नागालँडमधील किसामा येथे 1 डिसेंबर पासून सुरू झाला असून ही या हॉर्नबिल महोत्सवाची 25वी आवृत्ती आहे. मित्रांनो, यासोबतच हे सुद्धा नोट करून घ्या, 1 डिसेंबर हा नागालँडचा स्थापना दिवस असून नागालँडची स्थापना 1 डिसेंबर 1963 मध्ये करण्यात आली होती. कधी करण्यात आली? तर 1 डिसेंबर 1963 मध्ये नागालँडची स्थापना करण्यात आली होती. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा, दरवर्षी राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? तर हा जो राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस आहे हा दरवर्षी 2 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. बरं, हा दिवस 2 डिसेंबर रोजी का साजरा केला जातो? तर याच तारखेला 1984 साली भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती व भोपाळ गॅस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या स्मरणार्थ हा दिवस राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन म्हणून साजरा केला जात आहे. बरं, भोपाळ गॅस दुर्घटनेसाठी कोणता वायू कारणीभूत होता? तर मिथाइल आयसोसायनेट हा वायू भोपाळ गॅस दुर्घटनेसाठी कारणीभूत होता. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा, आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.